ठाणे जिल्ह्यात हिवाळा सुरू होताच सर्दी, खोकला, ताप, ॲलर्जी तसंच त्वचा रोगांच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. ठाणे जिल्हा रुग्णालयासह विविध शासकीय रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड तसंच पालघर परिसरामध्ये देखील लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक यांना दमा, सायनस, रक्तदाब आणि इतरही आजार होत असल्याचं बघायला मिळतं आहे. सर्दी, खोकला, घसा दुखणं, ताप, नाक वाहणे, डोकेदुखी, त्वचा कोरडी पडणे अशा तक्रारी देखील येत आहेत. ताप, श्वसनाचा त्रास, सतत खोकला किंवा आजाराची लक्षणं वाढत असल्यास स्वतः औषधं न घेता तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी असं आवाहन देखील डॉक्टर कैलास पवार यांनी केलं आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये थंडी वाढते आहे, सीझन चेंज होतं आहे आणि काही प्रमाणात पोल्युशन पण वाढतं आहे. पावसाळा संपला आहे आणि आजच्या घडीला काही जे अपॉर्च्युनिटी इन्फेक्शन आहे किंवा व्हायरल इन्फेक्शन आहे, फॉर एक्झाम्पल स्वाईन इन्फ्लुएन्झा असतील, स्वाईन फ्लू असेल, डेंग्यू, मलेरिया आणि बाकीचे असले काही आजार, चिकनगुनिया वगैरे सारखे आजार वाढू शकतात. आणि सीझनल थंडीच्या दिवसामध्ये आपण नेहमी बघतो की स्वाईन फ्लूसारखं असेल किंवा इन्फ्लुएन्झासारखे आजार वाढू शकतात. सध्याच्या सिव्हिलला जे फ्लो वाढला किंवा पेरिफेरला जो फ्लो वाढला, सर्दी, खोकला, ताप यांचा पेशंटचा फ्लो वाढलेला आहे. परंतु काळजी न करता आपण जर थोडीशी काळजी त्याची घेतली, म्हणजे प्रिव्हेन्शनसाठी जे काही मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, ह्या जर गोष्टी आपण जर प्रॉपरली जर केल्या तर नक्की आपण हे आजार अवॉइड करू शकतो. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.